नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. भले मोठे प्रोजेक्ट्स ही महाराष्ट्राची सध्या ओळख बनलेली आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून मोठे रस्त्याचे प्रोजेक्ट किंवा एक्सप्रेसवे ही महाराष्ट्राची ओळख होतीच, पण गेल्या काही वर्षांमध्ये ती ओळख आणखीन ठळक बनत चालली. विशेषतः समृद्धी महामार्ग बांधल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र जोडण्यासंदर्भातल्या रस्त्यांच्या कामांना मोठा वेग आलाय आणि याचा पुढचा टप्पा गाठला जातोय तो शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं. पण शक्तीपीठ महामार्ग जो नागपूर पासून गोव्यापर्यंत जोडला जाणार आहे, जवळपास महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे, हजारो गावं यामध्ये समाविष्ट आहेत, त्या रस्त्याला अनेक जिल्ह्यांमधनं मोठा विरोध होतोय. या विरोधाचं महत्त्वाचं कारण आहे भूसंपादन. कारण या रस्त्याच्या टप्प्यामध्ये येणारी बऱ्याचशा जिल्ह्यांमधली जमीन ही सुपीक आहे, बागायती आहे. ही जमीन द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. याशिवायही अन्य अनेक कारणं आहेत. मग ती जमिनीचा मोबदला असेल किंवा हा मार्ग ज्या भागामधनं जातो त्या भागाला जोडणारे इतर मार्गांची उपलब्धता असेल किंवा याला होणारा राजकीय विरोध असेल, या सगळ्या मुद्द्यांवर शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध होतोय. हा विरोध लक्षात घेता 2024च्या निवडणुका होण्या अगोदर त्यावेळेस असलेल्या महायुती सरकारनं, म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेस असलेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेस असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जर शेतकऱ्यांचा विरोध असेल किंवा कुणाचाही या महामार्गाला विरोध असेल तर विरोध डावलून महामार्ग होणार नाही. ही आश्वासनं जाहीर सभांमधनं त्या जिल्ह्यांमध्ये दिली गेली. निवडणुका संपल्या, पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि आता मात्र त्या आश्वासनांचा सरकारला विसर पडलेला दिसतोय. कारण पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, तेच नेते सत्तेमध्ये आहेत, पण आता मात्र म्हणतायत की शक्तीपीठ महामार्गाला विरोध झाला तर राजकीय विरोध खपवून घेणार नाही. आता ही जर परिस्थिती असेल तर मग शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध झाला तर आम्ही तो महामार्ग करणार नाही असं सरकारनं सांगितलं होतं. ती निवडणुकीपुरतीची सोय होती का आणि निवडणुका झाल्यानंतर सरकार ते विसरलंय का, हा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांवर आणि या संदर्भातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करायची आजच्या करेक्ट कार्यक्रममध्ये. आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते सतेज पाटील. सतेज पाटीलजी नमस्कार, स्वागत आहे आपलं चर्चेमध्ये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेही या महामार्गाला सुरुवातीपासून विरोध करतायत. राजू शेट्टी सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झालेत. सर नमस्कार. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील या चर्चेत सहभागी होत आहेत. कैलासजी आपलंही स्वागत. आणि काही वेळातच भाजपचे आमदार प्रवीण दटके आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील. या महामार्गाला सगळ्यात जास्त विरोध होतोय तो कोल्हापूरमधून, त्यामुळे कोल्हापूरमधले 2 नेते आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं पहिल्यांदा जाणून घेऊया. सतेज पाटीलजी, प्रामुख्यानं तुम्ही जो विरोध करताय त्याची सुरुवातीला दखल घेतली गेली. निवडणुकांच्या अगोदर महामार्ग विरोध असेल तर होणार नाही असं सांगितलं गेलं, पण निवडणुका झाल्यानंतर 2-3 महिन्यातच या महामार्गाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली, पैशांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. सरकारनं फसवलंय. सरकारनं या संदर्भात फसवणूक केलेली आहे हे सिद्ध होत आहे. कारण की निवडणुकीच्या आधी हा महामार्ग रद्द होईल असे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर भाषणात, म्हणजे खासगीत नाही, म्हणजे जाहीर भाषणात सांगितलं की शक्तीपीठ नको रद्द केला, अशा पद्धतीची घोषणा केली. आमचं म्हणणं एकच आहे, गरज नसलेला हा रस्ता आहे. ते गरज असलेले रस्ते झाले तर दुमत असायचं कारण नाही, परंतु गरज नसलेला रस्ता आहे. रत्नागिरी नागपूर हा रस्ता ऑलरेडी एक्झिस्टिंग रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही. आमचं शासनाला म्हणणं एवढंच आहे की असलेले महाराष्ट्रातले रस्ते त्याला तुम्ही पैसे द्या. अनेक लोकांची बिलं अजून थकलेले आहेत, डीपीडीसी मध्ये पैसे नाहीत अशी परिस्थिती या राज्य शासनाची या ठिकाणी झालेली आहे. गोपीनाथ मुंडे विमा योजनेतल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत. असे सगळं आर्थिक डोलारा या सरकारचा कोसळलेला आहे. असं असताना 12,000 कोटी रुपयेचं हुडकोकडून 8.5% कर्ज घेऊन हा रस्ता कशासाठी या ठिकाणी केला जातोय, ज्याची मागणी नव्हती. कुठेही मागणी लोकांनी केली का, तर कुठेही मागणी याची झाली नाही. आणि याला विरोध कोल्हापूर पुरता नाही आहे, तर 12 जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. वडिलोपार्जित जी शेती आहे ती पूर्णपणे नष्ट होणार आहे. ही आमची भूमिका एवढीच आहे, विकासाच्या उलटे नाही आहोत. विकास आम्हाला मानणारे आम्ही मंडळी या ठिकाणी आहोत. आजपर्यंत शेतकऱ्यांनी धरणासाठी जमिनी दिलेल्या आहेत, रस्त्यांसाठी जमिनी दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना जे विकासासाठी प्रोजेक्ट आहेत तिथं कुठे विरोध केलेला नाही, परंतु पॅरलल रस्ता असताना या रस्त्याची गरज काय हा प्रश्न आहे. आणि मग मी काल सुद्धा बोललो की
हा टोलचा गेम नाही आहे, हा व्हॅल्युएशनचा गेम. ओके. जो रस्ता ज्या कॉन्ट्रॅक्टरला मिळेल, उद्या अनेक प्रकरण आम्ही पाहिलेले आहेत की कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर त्या कंपनीचं स्टॉक मार्केटमध्ये व्हॅल्युएशन वाढतं, म्हणजे त्याच्या स्टॉकची किमती वाढतात. हे आम्ही अनुभवलेल्या गेल्या अनेक वर्षांमध्ये. आणि म्हणून हा टोल पुरता मर्यादित विषय नाही, तर हा व्हॅल्युएशनचा गेम आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे कालपासून तुम्ही म्हणताय, पण हे थोडंसं विस्तृतपणे सांगा ना. म्हणजे तुमचा कुठल्या कंपनीवर खासपणे रोख आहे ज्याचं तुम्ही नाव घेत नाही आहात, की कुठल्या प्रक्रियेवर रोख आहे ज्याचं तुम्ही नाव घेत नाहीत किंवा सविस्तरपणे सांगत नाहीत? मी याची माहिती अधिकृत घेतोय आता. ओके. की ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर त्यांचं शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीनं त्यांनी उचल खाल्लेली आहे याची माहिती घेतोय मी. बोलायला आम्हाला काहीच अडचण नाही, परंतु ऑथेंटिक कागद ज्यावेळी माझ्याकडे असेल त्यावेळी मी जाहीरपणे बोलणार. कदाचित या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ते मी सभागृहात देखील मांडू की या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट कुठले कुठले मिळाल्यानंतर शेअर बाजारमध्ये ते त्या कंपन्या कशा तेजीत आल्या हे आपण बघतो. आणि म्हणून हा गेम जो चाललेला आहे तो या पद्धतीचा चाललेला आहे. कारण की 8.5% व्याज आपण बघितलं, 20,000 कोटीमध्ये 12,000 कोटी शेतकऱ्यांना देण्यासाठी आणि राहिलेले 7-7.5 कोटी व्याजासाठी, अशा पद्धतीचे 20,000 कोटीची मान्यता काल कॅबिनेटनं त्या ठिकाणी दिली. एका बाजूला 9.5 लाख कोटीचं कर्ज या सरकारवर त्या ठिकाणी सरकार हमी देणार आहे या प्रोजेक्टला. ही हमी देत असताना जो बजेटमध्ये आपल्याला कर्ज उचलायची मर्यादा आहे ती देखील कदाचित ही मर्यादा पार करावी लागेल ही परिस्थिती या प्रोजेक्टमुळे. आणि म्हणून आमची सगळ्यांची विनंती अटास्कससाठी आहे या प्रोजेक्टचा, गरज नसलेला प्रोजेक्ट आहे. आमचा विरोध ह्यासाठी आहे की हा गरज नसलेला प्रोजेक्ट चाललाय, त्याच्याऐवजी हे पैसे इतर रस्त्यांसाठी खर्च करा. रत्नागिरी नागपूर हायवेला जोडणारे जे रस्ते आहेत हे आम्ही सांगितलेले आहेत की हे रस्ते आहेत ज्याच्याकडून लोक येऊ शकतात, त्याला तुम्ही पैसे द्या. रस्त्यावरचे खड्डे मुजवा. दररोज मुंबईमध्ये रेल्वे क्रॉसिंग मध्ये दररोज 4-5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. तिथं पैसे खर्च करा, जिथं गरज आहे तिथं पैसे खर्च करा. ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे राज्यामध्ये त्यासाठी पैसे जास्त खर्च करा. राजू शेट्टीजी निश्चितपणे, कारण ते सगळ्या सार्वजनिक व्यवस्था जिथे आहे तिथे आणखीन पैसे टाकण्याची गरज आहे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये. राजू शेट्टीजी, प्रश्न असा आहे की तुम्ही तर विरोध करताय, पण मुख्यमंत्री म्हणतात जो विरोध आहे तो राजकीय विरोध आहे, शेतकऱ्यांचा विरोध नाहीये. शेतकऱ्यांचा विरोध नसता तर कालपासून मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी आंदोलन का करतायत या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. आधी म्हणाले सांगली कोल्हापुरात थोडाफार विरोध आहे, मग लातूरला आता रस्त्यावर लोक बसलेले आहेत, धाराशिवला बसलेले आहेत, बार्शीला बसलेले आहेत. हे लोक कुठले आले? यवतमाळला आंदोलन चालू आहे, नांदेडला आंदोलन चालू आहे. त्या ठिकाणी सर्व्हे करायला गेल्यानंतर तिथल्या सर्व्हे करणाऱ्यांना पिटाळून लावलेला आहे. आज ह्या क्षणाला धाराशिव जिल्ह्यातल्या वानवडी या ठिकाणी कालपासून शेतकरी आंदोलन करतायत. अक्षरशः तिथल्या धाराशिवला जे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसलेले आहेत त्यांनी कलेक्टरचे पाय धरले, पायाला मिठी मारली, आम्हाला वाचवा, आम्हाला भूमिहीन करू नका, अशा प्रकारची विनवणी केली. तर कलेक्टर म्हणतायत की मला मुख्यमंत्र्यांचा प्रेशर आहे, मला ते करावं लागेल, मला सर्व्हे करावा लागेल. पोलीस सांगतात की कलेक्टरचा आमच्यावर प्रेशर आहे. आज वानवडी या ठिकाणी शेतकऱ्यांना पोलिसांनी बेदम मारलेला आहे. हे पोलीस आहेत की खाकी वर्दीतले गुंड आहेत हे कळत नाही. म्हणजे मी आतापर्यंत सुपाऱ्या घेऊन एखाद्या फालकूट दादानं एखाद्या शेतकऱ्याला बारजोड करून जमीन हिसकावून घेतलेलं ऐकलेलं होतं. पण या ठिकाणी सरकारसाठी जर का पोलीस अशा प्रकारे मारझोड करून खाकी वर्दीतल्या गुंडासारखा वागत असतील, त्यांना मारझोड करत असतील, त्याचे व्हिज्युअल्स पाहिजे तर मी द्यायला तयार आहे. तर हे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? एका बाजूला म्हणायचं की शेतकऱ्याला विश्वासात घेऊन आम्ही विकासाला पुढे घेऊन जाणारा रस्ता करतोय, आणि दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांचा विरोध असताना त्याच्यावर दमन नीती अवलंबायचे. आधी एकदा म्हणायचं की कोल्हापुरात विरोध आहे, मराठवाड्यात पाठिंबा आहे, एकदा म्हणायचं की यवतमाळमध्ये पाठिंबा आहे. 12च्या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? सतीश पाटील साहेब स्पष्ट बोलत नाहीत, पण मी स्पष्टपणाने सांगतो, कुणाची भीडभाड काय ठेवायचं काही कारण नाही. या एका बाजूला लोकसत्ता सारख्या
एका जबाबदार वृत्तपत्रानंच दिलेला आहे. मी तर पहिल्यापासूनच म्हणतोय की 30,000 कोटीमध्ये होणारा रस्ता जर 86,000 कोटीमध्ये होत असेल तर हे 56,000 कोटी रुपये कुणाच्या घशात जाणार आहेत? देवेंद्र फडणवीसजी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये याचा हिशेब मांडा पहिल्यांदा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सांगतंय की आम्हाला 6 पदरी रस्ता करायला 1 किलोमीटरला 35 कोटी रुपये खर्च येतात. मग तुमचा शक्तीपीठ महामार्ग 6 पदरी आहे, त्याला 107 कोटी रुपये खर्च काय येतो? या प्रश्नाचं उत्तर द्या. सरकार कलेक्टर म्हणतात ते बरोबर आहे. धाराशिवचे कलेक्टर जे म्हणतात की मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे, कारण मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सोनेरी टोळीला यातून 50,000 कोटी रुपये काढायचे आहेत आणि म्हणून ते प्रशासनावर दबाव आणून सक्तीनं भूसंपादन करण्यासाठी प्रयत्न करतात. हे आता उभा महाराष्ट्र ओळखून आहे आणि त्यामुळे या सोनेरी मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावर बसणाऱ्या या सोनेरी टोळीतल्या लोकांना पळवून लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. बर, ठीक आहे. म्हणजे तुमचे 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत. एक तर या रस्त्याला इतके पैसे का खर्च होत आहेत? सतेज पाटलांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे, गरज नसलेला हा रस्ता का करताय, कारण ऑलरेडी रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे. कैलासजी, प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की सुरुवातीला जेव्हा इथल्या नेत्यांनी सांगितलं, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा रस्ता होऊ देणार नाही जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर, आता मात्र तेच मुख्यमंत्री सांगतात की नाही हा रस्ता होणार आहे. सुरुवातीला सांगितलं की मोबदल्यावरून शेतकऱ्यांचा आक्षेप आहे, आता म्हणतात मोबदल्यावरून शेतकऱ्यांचा काही आक्षेप नाहीये. हा जो सरकारचे 2 भाग येत आहेत, म्हणजे निवडणुकी आधीचं सरकार आणि निवडणुकीनंतरचं सरकार, वक्तव्यांमध्ये जो फरक पडलाय त्यावर सगळेजण बोलतायत, पण वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं वेगवेगळे सूर येत आहेत. एकी का दिसत नाहीये याच्यामध्ये? नाही, 12ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं याबाबत स्पष्ट मत आहे. सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. जरी त्यांनी सुरुवातीला सांगितलं असलं की सरकारतर्फे की 1-2 जिल्ह्यात विरोध आहे, तसं नाही. 12ही जिल्ह्यात विरोध आहे शेतकरी. आणि मी तुमच्याच आता मुख्यमंत्र्यांचं बघतोय की राजकीय विरोध खपवून घेतला जाणार नाही. त्यात कोणीही राजकारणी नाही. आज तुम्ही कालपासून आमच्या जिल्ह्यात जो प्रकार चालू आहे की पोलिसांना पुढे करून जी सक्तीची मोजणी करण्याचा प्रयत्न जे महसूल प्रशासनाचे अधिकारी करतायत, तिथं सगळे शेतकरी आहेत. तिथं राजकीय नेता कुणी गेलेला नाही. हा राजकीय विरोध नाही, हा शेतकऱ्यांचा विरोध आहे. एक समजून घ्या तुम्ही. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही बघा ते राजकारणी लोक आहेत का शेतकरी आहेत ते. जर कुणीही राजकारणी गेलं नाही, कुणाला राजकारण करायचं नाही. शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि ते त्याची दखल तुम्ही निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या आधी सांगता, लोकसभेनंतर सांगता विधानसभेच्या आधी की आम्ही हा स्थगित करू, शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही. आणि ज्यावेळेस सत्ता मिळते, बाकीचे जसे तुमचे चुनावी जुमले असतात सत्ता मिळवण्यासाठी, त्याच पद्धतीचा हा चुनावी जुमला होता का? हाही प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आणि यातून कुणाला समृद्ध करायचंय? राजू शेट्टी साहेबांनी जे गणित सांगितलं, सतेज पाटील साहेबांनी सांगितलं की यातून कुणाच्या समृद्धीसाठी हा टास्क कर. कारण सध्या जो नागपूर कोल्हापूर नॅशनल हायवे आहे, 4 पदरी आहे, त्याचं पॅसेंजर कनेक्टिव्हिटी बघा तुम्ही. त्यामुळं त्याला एवढी वर्दळ नसताना हा पर्यायी त्याला पॅरल रस्ता का करताय तुम्ही? त्याच्या मागे कुणाला काय उद्देश साध्य करायचा हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुमच्याकडे पैसे असतील तर मराठवाड्यात रोज शेतकरी आत्महत्या करतोय, तर तुम्ही तुमचे पैसे मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाला द्या. कमीत कमी त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर थांबतील. तुम्हाला खराच विकास करायचा आहे, मराठवाड्याची काळजी आहे, विदर्भाची काळजी आहे, तर एवढे पैसे तुम्ही सिंचन प्रकल्पावर खर्च करा. शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवा. मग तुम्हाला खराच विकासाचा तुम्हाला दृष्टिकोन असेल तर यासाठी पैसे खर्च करा. ठीक. भाजपचे आमदार प्रवीण दटके या चर्चेमध्ये सहभागी झालेत. प्रवीणजी, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार कविता. नमस्कार. मला वाटतं तुम्ही बऱ्याच जणांचं म्हणणं ऐकलेलं आहे. आता प्रामुख्यानं आक्षेप काय आलेत? सतेज पाटील यांचं म्हणणं आहे, ज्या रस्त्याची मुळातच गरज नाहीये, ज्या रस्त्याची कुणी मागणीच नाही केलेली आहे, तो रस्ता बांधता कशाला? राजू शेट्टी साहेब म्हणतात की ज्या रस्त्याचं बजेट हे 33,000 कोटीपर्यंत आवरायला हवं, ते 86,000 कोटींपर्यंत नेता हा अतिरिक्त फायदा देताय कुणाला? आणि आता कैलास पाटलांचं असं म्हणणं आहे की एवढेच पैसे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते सिंचन प्रकल्पांवर खर्च करा. सरकारचा प्राधान्यक्रम नेमका काय आहे? जर शेतकरी जिथे अडचणीत आहे तिथे का नाही मदत करत? इतके सगळे प्रश्न असताना, इतके सगळे प्रश्न उपस्थित केले जात असताना त्यांना फक्त राजकीय विरोध असं म्हणून तुम्ही डावलू शकता का? नाही, असं म्हणून काही डावलायची आम्हाला काही गरज नाही. ज्या दिवशी समृद्धी हायवेचा पहिल्या दिवशी जे काम सुरू झालं होतं तेव्हा असाच विरोध होता. काही वेळेला विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा तत्सम जिल्हे असतील, इथल्या शेतकऱ्यांना कोणीतरी खोटं नाटं सांगून सगळं करण्याचा प्रयत्न केला. पण आज समृद्धी हायवे पूर्ण झालाय आणि त्या हायवेच्या माध्यमातून काय होत आहे आपण सगळ्यांनी बघितलंय. पण माननीय राजू शेट्टी साहेब असतील, फार ज्येष्ठ नेते आहेत. माननीय बंटी पाटील साहेब असतील, तेही फार अनुभवी नेते आहेत. आणि माननीय पाटील साहेब असतील, आपले उभाटाचे आमदार, तेही त्या भागातले सिनियर लीडर आहेत. आणि हे सगळे माननीय मुख्यमंत्र्यांना ओळखतात.
त्यामुळे देवेंजींनी समजा या प्रकल्पाची घोषणा सर्वसंमतीने केली असेल आणि शेतकऱ्यांचा कुठे विरोध दिसत असेल तर निश्चित चर्चेतनं मार्ग निघू शकतो असं देवेंजींनी सांगितलं आहे. आणि आज त्यांनी सांगितलं की चर्चा आम्ही सर्व शेतकऱ्यांशी करू, सर्व राजकीय नेत्यांशी करू. आणि राजू शेट्टी साहेबांनी सांगितलंच आहे की ज्या रस्त्याला इतक्या कोटीत व्हायला पाहिजे तो इतक्या कोटीत होतोय, त्याची उत्तर पण आपण एकीकडे तुम्ही म्हणता की अधिवेशनात देवेंद्र मांडू. फडणवीस चर्चा करू म्हणतात, दुसरीकडे ते माध्यमांना सांगतात विरोध राजकीय असेल तर खपवून घेतला जाणार नाही. राजकीय विरोध असेल तर त्यांनी सांगितलं ना खपवून घेणार नाही. पण मग पण राजकीय जर- विरोध आणि शेतकऱ्यांचा विरोध याच्यामध्ये भाजप फरक कसा करणार आहे? नाही, फरक करण्यासारखे म्हणजे जे शेतकरी ज्यांच्या जमिनी जाळल्या असतील, मोबदल्याचा विषय असेल किंवा काही मार्ग त्यातनं निघणार असेल, काही त्यातनं काही जागा बदलण्याची गरज असेल, अशा तत्सम ज्या गोष्टी आहेत. मी काही अधिकारिक माणूस नाही आहे या बाबतीत टेक्निकली बोलण्याचा, पण भाजपची भूमिका म्हणून तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि तत्सम या विभागाचे नाही, मंत्री तुम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेब. अधिकृतपणे सांगू नका, पण किमान आज आपल्याला एवढं तर दिसतंय ना, त्यासाठी तर काय राजकीय नेत्यांची गरज नाही की शेतकरी नाही मोजणी होऊ देत आहेत, शेतकरी नाही महसूल अधिकाऱ्यांना शेतामध्ये येऊ देत आहेत, त्यांचं नाही इच्छा आहे की त्यांनी यावी, मोजणी करावी आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात व्हावी. असाच विरोध समृद्धी हायवेला होता. आपण स्वतः तो बघितला आहात. आणि पण आज तो हायवे नीट झालाय, त्याच्या आजूबाजूला रोजगार येत आहेत, शेतकऱ्यांना उत्तम मोबदला मिळाला आहे आणि त्यामुळे त्या भागातली समृद्धी वाढत चालली आहे. याही भागात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणापर्यंत जे आपण हाल आजही बघितले आहात. त्यामुळे या रस्त्याने जर त्या भागातला व्यवसाय, त्या भागातला शेतकरी, त्या भागातले नाही, कारखाने- एक मिनिट मी फक्त तुमचा भौगोलिक जे इथला मुद्दा आलाय तो जरा दूर करते. कोकणाचा याने काही फार मोठा फायदा होणार नाहीये. कोकणाचा फायदा होणार आहे तो रस्ता 15 वर्ष झाले पूर्णच झालेला नाहीये. नाही, मी जे काही वाचलं आहे आणि मला जी काही माहिती आहे त्यातनं या सर्व विभागांचा, या 12 जिल्ह्यांचा निश्चित फायदा होईल असा मला विश्वास आहे. तो जर होणार नसता तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी याचा दुराग्रह किंवा हा जो रस्ता करण्याचा, हा जो विकासाचा विषय आणला नसता. पण निश्चित या 12 जिल्ह्यांचा फायदा होणार असल्यामुळे आणि माननीय सर्व नेत्यांची प्रश्न उत्तरं विधिमंडळ अधिवेशन 30 तारखेला सुरूच होत आहे. नाही, पण फायदा होणार असता अशी जर शेतकऱ्यांची खात्री पटली असती तर दटके साहेब शेतकरी रस्त्यावर का आले असते? समृद्धीच्या वेळेलाही कविताताई असाच विषय होता. त्यानंतर सगळ्यांची नीट समजूत घातली गेली आणि ती समजुतीनंतर शेतकरी मान्य झाले. पण असं आहे की समृद्धी होणार नाही शेतकऱ्यांचा विरोध असेल तर, असं आश्वासन तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं नव्हतं. शक्तीपीठच्या बाबतीत दिलं होतं. काय झालं त्या आश्वासनाचं? म्हणजे निवडणुकीच्या आधी एक आश्वासन आणि निवडणुकीनंतर दुसरं आश्वासन, अशी सरकारची तऱ्हा आहे का? निवडणुकीच्या वेळेला योग्य तो विचार करू असं म्हटलं होतं. नाही प्रवीणजी, योग्य तो विचार करू असं नाही. जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर हा महामार्ग होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं, जाहीर सभेत म्हटलं होतं. किती शेतकऱ्यांचा किती शेतकरी बंधू याला विरोध करणार आहेत, 12 जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे याची सत्यता आपण पण तपासू शकता. त्यामुळे ती सत्यता तपासल्याशिवाय आपण डायरेक्ट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करणे चुकीचं आहे. त्यामुळे ही सत्यता महाराष्ट्र तपासेल आणि शेतकरी बळीराजा जर 12 जिल्ह्यांमध्ये तसा विरोध असेल, तो सध्या दिसत नाही आहे, पण तसा असेल तर निश्चित माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्य सरकार, कॅबिनेट याचा विचार करेल. पण आज तसा तरी विरोध दिसत नाही, फक्त राजकीय विरोध आहे आणि तो राजकीय विरोध खपवून घेणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलंय. बरं, बघा सतेज पाटील, जे तुमचा विरोध हा फक्त राजकीय विरोध आहे आणि तो खपवून तर घेतला जाणार नाही, त्यामुळे महामार्ग होणारच, भाजपच्या नेत्यांचा विश्वास आहे. आता बोला. माझं हे कुठलंही काम सरकार करणार नाही. तुम्ही सांगितलं शक्तीपीठ नको, शक्तीपीठ रद्द, हा शब्द आहे, एकनाथ शिंदेचा शब्द आहे. एकदा एकनाथ शिंदे शब्द देतो, 10 वेळा 100 वेळा विचार करून देतो. पण एकदा शब्द दिला की तो शब्द फिरवणे नाही. माझ्या रक्तामध्ये नाही, माझ्या डिक्शनरीत तो शब्द नाही. त्याविरुद्ध, तुमच्या इच्छेविरुद्ध कुठलंही काम. हे इलेक्शनच्या वेळेचं भाषण आहे. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी हा रद्द म्हणून हा निर्णय घेतला. मग आता भूमिका कशी बदलली? मग त्यावेळी रद्दचा निर्णय का घेतला? त्यावेळी मग अधिकाऱ्यांशी चर्चा झाली नाही का?
त्यावेळी आज जे बाजू मांडली जाते की शक्तीपीठ रस्ता कसा फायद्याचा आहे, कसा चांगला आहे असं सरकार जे सांगते, त्यावेळी मग त्याचं ब्रीफिंग मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना दिलं गेलं नव्हतं का? आणि म्हणून ही घोर फसवणूक आहे. निवडणुकीच्या तोंडावर फक्त हा रद्द केला, अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं, मतं घेण्यात आली. ही मतांची तर फसवणूक आहेच, परंतु ज्या पद्धतीनं आता रेटण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आमचा कडाडून विरोध असणार आहे. आणि आम्ही सातत्यानं सांगतोय, आम्ही म्हणतोय की गरज नसलेला हा रस्ता करू नका. गरज असलेला रस्ते अनेक या ठिकाणी आज राज्यामध्ये अनेक नॅशनल हायवे चालू आहेत, अनेक स्टेट हायवेची कामं चालू आहेत, तिथं लोक विरोध करत नाहीत. आता आटपाडीचा व्हिडिओ आलाय माझ्याकडे सांगलीमध्ये. आता रस्त्यावर आडवे शेतामध्ये शेतकरी आडवे झोपलेले आहेत की त्यांना विरोध ते त्या ठिकाणी करतायत. म्हणजे हा राजकीय विरोध नाही आहे, तर शेतकऱ्यांचा विरोध आहे. भाजपचा किंवा सरकारचा प्रयत्न आहे तो राजकीय घेऊन जाण्याचा. आमचा प्रयत्न आहे शेतकऱ्याची ही भूमिका आहे, ती भूमिका आम्ही आज इथं तुमच्या समोर मांडतोय किंवा व्यासपीठावर मांडतोय. आज तुम्ही शेतकऱ्यांना बोलवलं तर ते NDTV वर बोलायला तयार आहे. तुम्ही अनेकांच्याकडे जाऊ शकता. आटपाडीला आता झोपलेले आहेत शेतकरी, माझ्याकडे व्हिडिओ आलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे, फेर विचार करा, अट्टहास धरू नका. अजून पैसे दुसरीकडे कुठं तर खर्च करता आले तर ते खर्च करा. पण सतेज पाटीलजी, तुम्ही मघापासून जे म्हणताय की गरज नसताना तुम्हाला का असं वाटते की या रस्त्याची गरज नाहीये? जर 12 जिल्हे जोडले जाणार असतील, जर ती सगळी शक्तीपीठं जोडली जाणार असतील, जर इतर धार्मिक स्थळं जोडली जाणार असतील, 2 राज्य जोडली जाणार असतील, तर मग गरज नाही असं का म्हणताय? नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे 361, ओके, तुळजापूर नॅशनल हायवे 51, सोलापूर कोल्हापूर नॅशनल हायवे 166, समृद्धी महामार्गे छत्रपती संभाजीनगर पर्यंत आपण त्या ठिकाणी येऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर हा नॅशनल हायवे 152, सोलापूर कोल्हापूर मी मगाशी म्हणलं तसं नॅशनल हायवे 166. आम्ही रस्त्यांची माहिती दिलेली आहे की एक्झिस्टिंग रस्ते ऑलरेडी आहेत, म्हणजे गरज नाही आहे. आम्ही म्हणतोय आता पुणे कोल्हापूर 6 लेनिंगचं काम चालू आहे, विरोध नाही कुणाचा, ते काम चालू आहे. रत्नागिरी नागपूरचा हायवे झालाय. कोल्हापूर मधून जवळजवळ 1200 कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. तिथं कुठं विरोध झाला नाही, कारण तो रस्ता गरजेचा होता. संकेश्वर मार्गे, आंबोली मार्गे, आजरा मार्गे गोव्याला जोडणारा रस्ता कोल्हापूर मधून झाला, तिथं आम्ही विरोध केला नाही. कोल्हापुरातून गगनबावडा मार्गे रस्ता या ठिकाणी जातोय, त्याला विरोध झालेला नाही. गरजेचं आहे, तिथं विरोध होत नाही. आणि विशेष करून या रस्त्यामुळे कोल्हापूर सांगलीला पुढच्या भविष्य काळात पुराचा प्रचंड धोका हा देखील या ठिकाणी बसणार आहे. आणि म्हणून गरज नसलेला एक्झिस्टिंग रस्ते आम्ही पटवून दिले, आम्ही पटवून देऊ शकतो की बाबा कुठले रस्ते एक्झिस्टिंग आहेत ज्याच्यातून लोक येऊ शकतात. आणि अगदी या रस्त्यातून गोव्याला जाणारा वर्ग किती आहे? आज विमानाचं तिकीट स्वस्त आहे, 500 रुपयाचा टोल भरून 8 आणि 10 तास गोव्याला जाणारा कोण वर्ग आहे, हाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझं स्पेसिफिक म्हणणं आहे, कुणाला तरी शक्ती देण्यासाठी हा रस्ता केला जातोय आणि म्हणून हा रस्ता गरजेचा नाही. कुणाला शक्ती द्यायची नाही, कंत्राटदारांना शक्ती द्यायची आहे. कारण की मी मगाशी बोललो ते मी पुराव्यासकट अधिवेशनात बोलणार आहे की कशा पद्धतीनं कंत्राट मिळाल्यानंतर कंपन्यांचं व्हॅल्युएशन शेअर बाजारमध्ये कशा पद्धतीनं वाढतं हे मी जाहीरपणे सांगणार आहे. हाच अजेंडा या रस्त्याच्या पाठीमागे देखील त्या ठिकाणी आहे. ठीक आहे राजू शेट्टीजी, आता प्रश्न असा आहे, वारंवार सांगितलं जाते विरोध तर समृद्धी महामार्गाला पण होत होता, पण तिथे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले आणि त्यानंतर तो विरोध मावळला. मग हा जो विरोध होतोय तो फक्त जमिनीचा मोबदला वाढवून घेण्यासाठी होतोय का, ही चर्चा होते. आणि अगदी जर आपण कॅमेऱ्याच्या पलीकडे गेलो तर ही चर्चा तुम्हाला अगदी जोरात ऐकू येते. यावर काय उत्तर द्यायचं? हा विरोध काय फक्त जमिनीचा मोबदला वाढवून घेण्यासाठी आहे? नाही, जमिनीचा मोबदला वाढवून घेण्यासाठी हा विरोध नाही आहे, लक्षात ठेवा. कोल्हापूर सांगली आणि अगदी सोलापूर पर्यंत तर शेतकरी म्हणतात की तुम्ही कितीही कोट्यावधी रुपये दिले तरी सुद्धा आम्ही जमीन देणार नाही, कारण ही आमची बागायती जमीन आहे आणि त्याच्यावर आमची उपजीविका आहे. त्यामुळं पैशासाठी विरोध आहे हे साफ खोटा आहे. विरोध आहे तो एक तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग जो आहे, आजरा, गडिंग्लज, आजरा आणि नंतर सिंधुदुर्गला
सह्याद्री डोंगर पोखरून त्या ठिकाणी पुढे जात असताना तिथं मोठ्या प्रमाणात उत्खनन होणार आहे. दाजीपूरचं अभय अरण्य आहे, इको सेन्सिटिव्ह झोन त्या ठिकाणी आहे, दरडी कोसळण्याचा धोका आहे आणि तिथले जे काही मूळचे भूमिपुत्र आहेत त्यांना त्याच्यापासून धोका निर्माण होतोय. हा झाला एक भाग. दुसरा, मगाशी बंटी पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा एकूण जर रस्ता आणि रस्त्याची नकाशातली स्थिती बघितली तर हा ईशान्येकडून नैऋत्येकडे हा असा महाराष्ट्रामध्ये हा रस्ता प्रवास करतो. आणि हे करत असताना जेव्हा हा रस्ता सांगली जिल्ह्यामध्ये येतो तिथून गोव्याकडे जात असताना कृष्णा आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत, मग ते येरळा नदी असेल, वारणा असेल, कृष्णा असेल, कोयना असेल, दूधगंगा असेल, वेदगंगा असेल, पंचगंगा असेल, चिकोत्रा असेल, ह्या नद्या क्रॉस करून तो कोकणाच्या दिशेने जातो. आणि तिथं जात असताना ह्या नद्या पावसाळ्यामध्ये विशेषतः जुलै महिन्यामध्ये दररोज 5 लाख क्युसेक एवढं पाणी घेऊन जात असतात. आणि ते पाणी धारण करण्याची पात्राची क्षमता नसल्यामुळे पात्रातून बाहेर 3-3 किलोमीटर लांब पाणी पसरलेलं असतं. आणि हा रस्ता बांधत असताना विशेषतः सांगली जिल्ह्याच्या सीमेपासून ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 80 किलोमीटरचा असा दक्षिण उत्तर असा भराव पडणार आहे. आणि तो भराव हा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणार आहे. आणि त्या अडथळ्यामुळं एकट्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या एकूण ऊसाच्या उत्पादनामध्ये 20% घट होणार आहे. इथल्या सांगली शहर, कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर आणि कराड शहराला पुराचा धोका निर्माण होणार आहे. आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार आहे. यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो, हे लक्षात घ्या. पण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरला आणि सांगलीला दोनही जिल्ह्यांना पुराचा फार मोठा तडाखा बसलेला आहे आणि त्यातनं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाले, वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाले. आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा तुम्ही मांडलात की ऊस हे या संपूर्ण क्षेत्रामधलं महत्वाचं पीक आहे. अगदी इचलकरंजी सारखा विचार केला तर उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जर पुराचा धोका उत्पन्न झाला तर भविष्यात होणारे धोके किंवा भविष्यात होणारं नुकसान हे शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठं असेल. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध हा तुमची एक बाजू आहे. पण जेव्हा प्रकल्पांची चर्चा होते किंवा प्रकल्पांच्या बाबतीतल्या जनसुनावण्या घेतल्या जातात त्यावेळेस या मुद्द्यांची उहापोह होणं किंवा हे मुद्दे ऐकणं अपेक्षित असतं. कैलास पाटीलजी, हे झालं की नाही? मग त्यावेळेस सरकारनं सांगितलं की शेतकऱ्यांच्या काही हरकती असेल तर तुम्ही हरकती द्या. मग हजारो हरकती शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या गेल्या. एकाही हरकतीवर सुनावणी का झाली नाही याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं. आजपर्यंत एकाही हरकतीवर सुनावणी झाली नाही किंवा शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर शासनाचं काय मत आहे, हे सुनावणी न होता तुम्ही जबरदस्तीने पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून मोजणीचा आटास का. आणि मगाशी किमतीच्या बाबतीत विषय झाला. आपण आपल्या राज्यात रस्त्याची कामं 2 यंत्रणा करतात, एक नॅशनल हायवे आदरणीय गडकरी साहेबांचं खातं आहे आणि MSRDC. तुम्ही दोघांचे टेंडर बघा. नॅशनल हायवेचे टेंडर 25-30% बिलोना असतात, तेच ह्या आपलं महाराष्ट्र शासनाचं जे काम करतं ते टेंडर 35-40% अभावून असतात. फरक किती टक्क्याचा पडतोय? म्हणजे राजू शेट्टी साहेब जे म्हणतात, सतीश पटेल साहेब म्हणतात, ह्याला उत्तर काय? नॅशनल हायवेची महाराष्ट्रातलीच काम जर 25-30% बिलोन गडकरी साहेबांच्या खात्यामार्फत होत असतील तर महाराष्ट्र शासनाची MSRDC जी काम आहेत, आता पुणे रिंग रोड असेल किंवा जालना, नांदेड जालना जे जोडतायत आता, हे कामं अभावणं काय आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि मग ह्यातून हा जो संशय फायदा कुणाचा होतोय हे सिद्ध होतंय. आणि राजकीय विरोधाच्या तुम्ही मग दटके साहेब जी म्हणले किंवा ह्यात शेतकऱ्यांचा विरोध नाही, राजकीय विरोध आहे, तुम्ही त्यांना व्हिज्युअल्स दाखवा. आमच्या धाराशिवचेच कालचे आजचे व्हिज्युअल्स दाखवा. तिथं पोलीस जबरदस्ती करून गाडीत कोणाला टाकतात, ते राजकीय लोक आहेत का शेतकरी आहेत? आणि त्यात कोण राजकीय आहे तुम्ही सांगा. ते शेतकरी नाहीत का जे विरोध करतायत? ते प्रश्न सरकारनं देणं गरजेचं असं मला वाटतं. दटके साहेब, तुम्ही या प्रश्नांची तर उत्तरं द्याच, पण माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही मगाच्या उत्तरामध्ये सांगितलं थोड्या वेळासाठी तुम्ही गेला होतात कारण तुमचं कनेक्शन गेलं होतं, आपल्याशी कनेक्ट नव्हता तुम्ही. पण तेव्हा बंटी पाटील साहेबांनी एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ होता की तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं होतं. माझी खात्री आहे की तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल किंवा तो बाईट तुम्ही ऐकलेला असेल. प्रश्न असा आहे की जर तुम्ही म्हणताय की तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन हे या गोष्टीला अनुसरून होतं की किती शेतकरी विरोध करतात, मग शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल. जर तेव्हा असं तुमच्या मनामध्ये होतं की शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल तर सरकार स्थापन होणं तर 6 महिने पण झालेले नाहीयेत. कुठे चर्चा केलीत तुम्ही? मोजणीला जर आज सुरुवात होते तर शेतकऱ्यांशी काय चर्चा केलीत? काय उत्तर दिलं शेतकऱ्यांनी त्या चर्चेला? काय तपशील आहेत त्या चर्चेचे? काही आहे का समोर? माननीय मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ मी आता ऐकला.
मी बघितला पण त्यांनी नीट पद्धतीने सांगितलंय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी, की शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांना त्यांची बाजू ऐकल्या जाईल आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर केल्या जातील. माननीय देवेंद्रजींनी असं काही म्हटलं नाही की आम्ही शेतकऱ्यांचं ऐकणार नाही, त्यांचं ऐकून घेणार नाही, त्यांच्या समस्या असतील तर त्या सोडवणार नाही. जी पद्धत समृद्धी हायवे चालू करताना त्यांनी केली, एकेका शेतकऱ्याशी बोलणं केलं, त्याला त्याचं मत ऐकलं, त्याची समजूत घातली, त्याला नीट सांगितलं, त्याच पद्धतीने हे सगळं होणार आहे. माननीय पाटील साहेब आता बोलत होते NHIच्या टेंडर आणि MSRDCच्या टेंडर बद्दल पण आता चर्चा. माझं म्हणणं आहे, या ज्या तक्रारी आहेत, राजू शेट्टी साहेब अनेक वेळा देवेंजींना भेटले आहेत, अनेक समस्यांवर देवेंजींशी त्यांनी नीट चर्चा केली आहे, त्यांचं अधिक म्हणणं ऐकलं गेलं आहे, त्यातल्या अनेक समस्या सुटल्या आहेत. त्यामुळे राजू शेट्टी साहेब असतील, बंटी पाटलांचे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या आम्ही दोन्ही सभागृहाचा नशीब आणि सदस्य माननीय बंटी पाटील साहेबांचं सभागृहातलं भाषण जेव्हा सुरू होतं तेव्हा माननीय देवेंजी असतात. त्यामुळे बंटी पाटील साहेबांची अडचण असेल, माननीय पाटील साहेब सांगलीतनं येतात, त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या, तर त्या सगळ्या अडचणी माननीय देवेंजी असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा पवार असतील, संबंधित खात्याचे मंत्री असतील, ते स्वतः एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते निश्चितपणे ऐकतील. दटके साहेब, माझा प्रश्न मी पुन्हा रिपीट करते. दटके साहेब, प्रश्न असा आहे की त्यांच्या माध्यमातून तुमच्याकडे तक्रारी येतील, या नेत्यांच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये हे नेते जाऊन भाषणं करतील, मग त्याच्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, विषय समजून घेतील, व्हायची आहे ना ही प्रक्रिया. मग जर ही प्रक्रिया झालेलीच नाहीये तर मग मोजणीची घाई का करतंय सरकार? जर सरकार असं म्हणते की आम्हाला शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायचंय, शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायची आहे, तर काय केलंय सरकारनं? हे नवीन सरकार आल्यापासून आत्ताचं हे कालची मंत्रिमंडळाची बैठक होईपर्यंत काय चर्चा केल्यात शेतकऱ्यांबरोबर? आहे का काही त्याचा तपशील? हा माझा प्रश्न आहे. नाही, तपशील माझ्याकडे आज नाही आहे, पण कविताताई, आज मोजणी झाली म्हणजे आजच जमीन द्यायची असतं तर नाही ना. आपण समृद्धीची मोजणी केव्हा सुरू केली आणि केव्हा जमीन घेतली? पण तसं तर हा प्रोजेक्ट पण आजचा नाहीये. 2014 पासून या प्रोजेक्टची स्वप्न आपण पाहतोय. पण जर आपण मोजणीच्या टप्प्यापर्यंत येतोय तर याचा अर्थ आपण तो प्रोजेक्ट जमिनीवर आणतोय, आणि मग जर तिथे शेतकऱ्यांचा विरोध असेल तर काय ऐकलं तुम्ही शेतकऱ्यांचं? एवढंच सांगा आम्हाला. मी तुम्हाला या शासनातर्फे, म्हणजे शासन शेतकऱ्यांचं 100% ऐकेल, आणि हा विश्वास माननीय राजू शेट्टी साहेबांमध्ये पण असेल. निश्चित त्यांनी देवेंजींसोबत काम केलं, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आदर आहे, ते निश्चित देवेंजींशी बोलतील. माननीय बंटी पाटील साहेब अनेक वर्ष या सभागृहाचे सदस्य आहेत, या विधिमंडळाचे सदस्य आहेत, त्या भागातले मोठे नेते आहेत, तेही निश्चित बोलतील. पण जर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार असती तर हा प्रकल्प महायुती सरकारने घेतलाच नसता. पण यातनं त्या 12 जिल्ह्यांमधल्या बळीराजांचं, शेतकऱ्यांचं, तरुण मुलांचं, कारखान्यांचं, त्यातनं मिळणाऱ्या रोजगारांचं, निश्चित तिथल्या विकासाचा विषय घेऊन प्रवीण दटकेजी, बाकी सगळं सोडा. मला आज सांगा की काल आणि आज तुम्हाला जे व्हिज्युअल्स महाराष्ट्रातल्या या 12 जिल्ह्यांमधनं दिसत आहेत, या 12 जिल्ह्यांमधनं जे व्हिज्युअल्स दिसतात त्याच्यावरनं शेतकऱ्यांचा विरोध आहे हे तरी मान्य करताय की नाही? व्हिज्युअल मधनं दिसतोय, म्हणूनच मान्य देवेंजींनी म्हटलंय की राजकीय विरोध असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. मी देवेंद्रजींच्या त्या वक्तव्याकडे जातच नाहीये, त्याच्याकडे नंतर जाऊ. मला आता सांगा की तुम्हाला शेतकऱ्यांचा विरोध दिसतोय की नाही? व्हिज्युअल मधनं जे काही आंदोलन दिसतात ते दिसतात आहे, पण ते राजकीय आहे की गैर राजकीय आहे हे मी नागपुरात बसून सांगता येणार नाही मला. आमचा प्रश्नच तो आहे दटकेजी, तुम्ही ही जी विभागणी करताय की राजकीय आणि गैर राजकीय, कशाच्या आधारे करताय? देवेंजींकडे त्याचे फीडबॅक असतील, माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्याचे फीडबॅक असतील म्हणून ते बोलले आहेत. ते देवेंद्रजींकडे काय फीडबॅक असतील ते देवेंद्रजी आणतीलच. त्यांच्या जो नाही ते येतीलच. आम्हाला एक सांगा ना, फक्त राजकीय विरोध आहे असं म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा विरोध निकालात काढणार आहात का? असं या राज्यात कधी होणार नाही. पण माननीय मुख्यमंत्र्यांकडे काही फीडबॅक असतील, ते माननीय मुख्यमंत्री आहेत, आणि आत्ताच्या स्क्रीनवरचे व्हिज्युअल्स याच्यात कुठल्या राजकीय गोष्टी दिसतात, व्यक्ती दिसतात आपल्याला? बंटी पाटलांचा मोबाईल बघ, माननीय बंडे ते व्हिज्युअल दिसत आहेत, पण त्याच्या पाठीमागे काही राजकीय शक्ती आहे का किंवा नाही आहे तपासण्याचं कारण आहे. ते मान्य देवेंजी त्यांच्या यंत्रणेमार्फत तपासतील. अहो असं आहे की जरी समजा आपण एका मिनिटासाठी तुमचं म्हणणं धरून चाललो की याच्यामध्ये राजकीय लोकांचा काय पाठिंबा आहे किंवा त्यांना पाठवलेलं, पण त्या जमिनी तर त्या शेतकऱ्यांच्या आहेत ना, ते तर वेगळे शेतकरी नाही आहेत, बोगस बनावट शेतकरी तर नाही आहेत ना.
नाही, बिलकुल नसतील. ते शेतकरी बोगस बनावट असं आमचं म्हणणं पण नाही, पण राजकीय विरोधाकरता कोणी लोक करताय का, त्याच्या मागे कोणी उभा आहे का, हे तपासण्याची यंत्रणा ही सरकारकडे आहे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. ते निश्चित तपासतील. त्यांनी ती तपासली असेल म्हणून त्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे. त्यामुळे निश्चित हे तपासल्याशिवाय आज समजा मोजणी सुरू झाली म्हणून आजच जमीन चालली आहे किंवा आजच मोबदला मिळणार नाही आहे किंवा ती जबाब आहे किंवा त्या आक्षेपांवर कोणी ऐकत नाही असं कोणी समजून घ्यायची गरज नाही. पण नाही. तसं तर महायुती दिसतंय ना सरकार आहे, गडकरीजी, सगळे तसंच दिसतंय. आता तर कैलासजी सांगतात की तुम्ही कुठल्याच आक्षेपावर उत्तर दिलेलं नाहीये सरकारनं आणि महामार्गाचं हरकती- काम सुरू केलंय. हरकती ज्या घेतल्या होत्या, ज्या जिल्हाधिकाऱ्याकडे दिल्या होत्या, किती हरकतीवर सुनावण्या झाल्या? एका तरी हरकतीवर सुनावणी झाली का? सांगा. निश्चित त्याचे माननीय पाटील साहेब निश्चित त्याची उत्तरं आपल्याला सर्व पक्षीय आमदारांनी विरोध केला. कोल्हापूरमध्ये राजेंद्र येड्रावकर आहेत शिंदे गटाचे, त्यांनी देखील पत्र दिलं. अशोक माने आहेत जनसुराज्याचे महायुती आमदार, त्यांनी पत्र दिलं. हसन मुश्रीफ जी कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी जाहीरपणे सांगितलं. प्रकाश आंबेडकर पालकमंत्री आहेत, त्यांनी जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलं. सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आहेत, त्यांनी जाहीरपणे भूमिका मांडली की हा रस्ता नको. मग त्यावेळी या सगळ्यांनी भूमिका मांडताना विचारपूर्वक भूमिका मांडल्या नाहीत असं म्हणायचं का? म्हणजे याला विरोध जो आहे तो लोकांचा विरोध आहे म्हणून शेवटी सुधीर गाडगीळांना ही सांगलीत भूमिका का घ्यावी लागली? आम्ही आता ही भूमिका का घेतोय? राजू शेट्टी ही भूमिका का घेत आहेत? कैलास पाटील भूमिका का घेत आहेत? ओमराजे ही भूमिका का घेत आहेत? आम्हाला शेतकऱ्यांचं प्रति आमचे दायित्व आहे. शेतकरी आमच्याकडे येत आहेत, आम्हाला लोक सांगतायत म्हणून आम्ही यात उतरलेलो आहोत. शेवटी आम्ही ज्यांचं नेतृत्व करतो त्यांचा प्रश्न मांडायचा नाही का? आज हा प्रश्न जर सार्वजनिक नसता तर आमच्याकडे लोक आले नसते, आझाद मैदानावर मोर्चा झाला नसता, कोल्हापूरमध्ये मोर्चा झाला नसता. 12 जिल्ह्यात आता आम्ही राजू शेट्टी असतील, कैलास असतील, आम्ही जिथं जिथं दौऱ्यावर जातोय. मी परभणीला गेलो, रेल्वे स्टेशनवर लोक भेटायला आले, म्हणले 25 एकर माझी पूर्वी गेलेली आहे जमीन, आता परत 32 एकर जाते माझी जमीन आमच्या सगळ्या फॅमिलीची. हे लोक आम्हाला भेटतात, हे कोण भेटतायत? हे तर आम्ही गेल्यावर सांगितलं नाही तर राजू शेट्टीजीने प्रत्येक जिल्ह्याचं सांगितलं. मी आता जो व्हिडिओ दाखवला तो आटपाडीतला व्हिडिओ तुम्हाला दाखवला. आता हे एनडीटीव्हीवर चालू असलेलं बघून कुणीतरी मला व्हिडिओ पाठवला, हा व्हिडिओ साहेब दाखवा, ओके, म्हणून मला व्हिडिओ तो पाठवला गेला. याचा अर्थ लोकांच्या मध्ये या विषयाचा उद्रेक आहे. प्रवीण दत्तेजींना मी काही दोष देणार नाही, अचानक त्यांना या प्रश्नाला सामोरं जावं लागलं असेल, कारण की या प्रश्नाला सामोरं जाणं तसं अवघड आहे. कारण की सर्व पक्षीय आमदार यामध्ये आहेत, म्हणजे पहिल्यापासून आहेत. आम्ही नावं देखील सांगू, अनेकांनी पत्र दिलेले आहेत, मी ही नावं सांगतो. या लोकांनी तरी जाहीरपणे सांगितलेलं आहे, यांची वक्तव्य आहे. काल आम्हाला टीव्हीवर आले, वर्तमानपत्रात आज देखील आलेलं आहे की मुश्रीफ साहेबांचं स्टेटमेंट आलंय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेतील, कारण की याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. जाहीर होता, आज वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत. याचाच अर्थ सरकारमध्ये एक वाक्यता नाही. मग हा प्रोजेक्ट कशासाठी आणताय? शेतकऱ्यांना नको आहे, कुणालाही नको आहे. त्याच्याऐवजी हे पैसे चांगल्या कामासाठी खर्च करा. हुडकोकडलं कर्ज तुम्ही घेतलेलं 12,000 8.5% 7,500 कोटी रुपये व्याजासाठी घेतलेले आहेत, एकूण 20,000 कोटी रुपये. आमचं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या रस्त्यांचे खड्डे या ठिकाणी भरून टाका. रेल्वे क्रॉसिंग मध्ये मुंबईमध्ये दररोज 4-5 मृत्यू होतात, तिथं काहीतरी पैसे खर्च करा. जिथं गरज आहे तिथं सरकारची प्रायोरिटी अत्यंत चुकीची प्रायोरिटी आहे. ज्यावेळी सरकार म्हणून आपण काम करत असतो त्यावेळी आपली प्रायोरिटी निश्चित असते. आपण प्रवीण दटकेंना सांगूया की त्यातला थोडासा निधी आता ते ज्या रस्त्यावरनं प्रवास करतात तिथे पण द्या. मगाशी बिचारे बोलताना हलत होती त्यांची गाडी, त्यांची फ्रेम हलत होती. प्रवीण दटके कुठल्या रस्त्यावरनं प्रवास करताय? नाही, मी इंदोरला आहे, मला एक कामानिमित्त इंदोरला आलो होतो म्हणून मी तिथे आहे. पण इंदोरचा पण रस्ता सुंदर आहे, स्पीड ब्रेकर होते म्हणून. आता बोलावं लागणार ना, मध्य प्रदेश मधल्या रस्त्याला तुम्हाला चांगलं बोलावं लागणार ना, बोलून सांगताय. कुठला कर्नाटक मधला असता तर बोलला असतात. हा रस्ता शक्तीपीठ नॅशनल हायवेकडे का दिला नाही याचं उत्तर सरकार देते का मला सांगा? जाऊ दे, म्हणजे एक आपण हा नॅशनल हायवेनं का करायची जबाबदारी घेतली नाही? म्हणजे हा देशातला सगळ्यात मोठा खर्चिक रस्ता होणार आहे. 86,000 कोटी रुपयेवर आता हुडकोचं कर्ज आणि 15 वर्षात त्याची परतफेड
गॅरंटी म्हणलं तर हा 1.5 लाख कोटीवर रस्ता जाणार आहे. हा 1.5 लाख कोटीवर रस्ता जाणार आहे. हा देशातला सगळ्यात खर्चिक रस्ता हा राजू शेट्टीजी या ठिकाणी नॅशनल हायवेकडे हा रस्ता का दिला गेला? त्या सरकारनं स्वतःकडे हा रस्ता करण्याचं कॉन्ट्रॅक्ट का घेतलेलं आहे? ठीक आहे, पण आपण हा प्रवीण दटकेंना प्रश्न विचारला तर त्यांच्यासाठी क्वेश्चन पेपर फार हार्ड केल्यासारखं होईल. नको, आपण तुम्ही हा विधिमंडळासाठी राखून ठेवा प्रश्न, तिथं विचारा. असाच कविताताई असाच विषय समृद्धी करता होता, पण समृद्धी या सरकारने पूर्ण करून दाखवला. प्रश्न दटके साहेब तो नाहीये. प्रश्न असा आहे की महाआघाडी सरकारमध्ये कविताताई महाआघाडी सरकारमध्ये पण समृद्धीच्या वेळेला उद्घाटन करण्याकरता रस्तिकेत चालू होती. त्यांच्या काळात तो नाही होऊ शकला. पण जर समृद्धी सारखा रस्ता महाराष्ट्र सरकारने बांधला, तो पूर्ण करून दाखवला आणि त्यातनं जर विकास होणार असेल, बळीराजाला फायदा होणार असेल, तरुणांना फायदा होणार असेल आणि तसाच विषय जर शक्तीपीठ हवेला असेल, काही आपल्या मंदिरांच्या समोर घेऊन काही आर्थिक व्यवस्था समोर चालणार असेल, त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, त्या ग्रामीण भागातल्या तरुणांना, बेरोजगारांना मदत होणार असेल, अनेक व्यवसाय या भागात येणार असतील, कोकणाचा विकास यांनी होणार असेल, तर याचा विचार. आणि अडचणी आहेत, ते जर नावं सांगतात सुधीर गाडगियांपासून सगळ्यांचे. दटके साहेब, मला माहित नाही की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो की नाही, पण इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो, दटके साहेब, जेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की एखाद्या रस्त्यासाठी आपण किती खर्च करतोय, एक तर महाराष्ट्रामध्ये सध्याची बोंब अशी आहे की सगळे पैसे हे आपण बिग तिकीट प्रोजेक्ट्सना खर्च करतोय, मोठमोठ्या प्रोजेक्ट्सना पैसे खर्च होत आहेत आणि जिथे लोकांच्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्याच्यासाठी द्यायला आपल्याकडे पैसे नाही आहेत. हे आत्ताची महाराष्ट्राचं कटू पण असलेलं वास्तव आहे. एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय का, आणि दुसरं, जर इतका पैसा एका रस्त्याला खर्च होणार असेल तर त्याच्या रिटर्न्सचा विचार करावा लागेल. आणि जर ते रिटर्न्स आपल्यासाठी आत्ता समाधानकारक दिसत नसतील तर मग या रस्त्यांचा विचार व्हायला पाहिजे. एवढीच आपली फक्त मागणी आहे. राजू शेट्टीजी, मगाशी तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले होते त्याच्या पुढे तर जायचंच आहे, पण सतेज पाटलांनी जसं सांगितलं की सांगलीमधले नेते असतील किंवा कोल्हापूरमधले काही नेते असतील ज्यामध्ये हसन मुश्रीफांचा समावेश आहे, मंत्री आहेत ते, प्रकाश आंबेडकरांचा समावेश आहे, तेही मंत्री आहेत. हे मंत्री बोलतायत तर खरे की आमचा विरोध आहे म्हणून, पण ते फक्त त्यांच्या मतदारसंघापुरतं आहे की खरंच त्यांचा विरोध दिसतोय? नाही, त्यांच्या मतदारसंघातूनच त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. पण दुसऱ्या बाजूला सरकारमधून सुद्धा दबाव आहे. कारण मी असं ऐकलेलं आहे की या लोकांचा जे आता महायुतीमध्ये आहेत पण विरोधाची पत्र दिलेली आहेत, त्यांना सुद्धा एकदा मुख्यमंत्र्यांनी बोलावून त्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना खड्या आवाजामध्ये सांगितलं की शासनापेक्षा तुम्ही मोठे नाही आणि शासनानं हा रस्ता करायचा ठरवलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय बोलता येणार नाही. त्यामुळे त्यांचाही आवाज असता धमक्या आवाजात यायला लागलेला आहे. म्हणजे एकूणच महायुतीमध्ये जे काही आता भागीदार आहेत परंतु जनतेचा दबावापोटी थोडासा विरोध करतायत, तो विरोध सुद्धा दाबण्याचा प्रयत्न होतोय. आणि अशा पद्धतीनं विरोध दाबण्याचा का प्रयत्न होतोय? जर ह्याच्यामध्ये मग राजकारण असतं, राजकीय हेतून विरोध असता तर मग त्यांच्याच आघाडीतले, त्यांच्याच पक्षातले लोकांनी विरोधी भूमिका का घेतली होती? आज एवढा सरकारचा दबाव असताना सुद्धा धमक्या आवाजामध्ये याच्यावर विचार करायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी का घेतली? आणि आमदार साहेब म्हणतात त्याबद्दल खरोखर जर तीर्थक्षेत्राने जोडणारा रस्ता असता तर मग आता पंढरपूरला 8 दिवसानंतर आषाढी वारी आहे, 15 लाखापेक्षा जास्त भाविक त्या ठिकाणी जमतात. जाऊन त्या ठिकाणी पंढरपूरला जात असताना कोल्हापूर ते पंढरपूर रस्ता कधी ट्रॅफिक जाम होतंय का बघा. घटस्थापनेच्या वेळी तुळजापूरला मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जातात, त्या ठिकाणी कधी ट्रॅफिक जाम झाल्याचं ऐकलंय का? एरवी सोडा, परंतु गर्दीच्या काळामध्ये म्हणजे त्या काळामध्ये जास्त भाविक येतात त्या काळामध्ये सुद्धा रस्ता तुंबलेला कधी ऐकला नाही. आज जो कोल्हापूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची स्थिती अशी आहे, 60 किलोमीटरला एक टोल आहे आणि त्या टोलवरून दररोज प्रत्येक टोलवरून 40 लाख रुपये टोल अपेक्षित असताना त्या ठिकाणी केवळ 9 ते 10 लाख इतकाच टोल वसूल व्हायला लागलाय. म्हणजे क्षमतेच्या केवळ 25% हे रस्ते फायद्याचे आहेत. असं असताना नवा रस्ता करायची गरज काय आहे? आणि करायचा होता तर तो राष्ट्रीय महामार्गाला का दिला नाही? राज्य सरकारचा अट्टहास का आम्हीच करणार म्हणून? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे.
कारण याचा टोल महाराष्ट्राची जनता देणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे या प्रश्नाची उत्तरं मागण्याचा महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितच निश्चित अधिकार आहे. अधिकार आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेने प्रश्न आणि खूप सिरियस प्रश्न उपस्थित केले. ते पर्यावरणाचे प्रश्न आहेत, फिजिबिलिटीचे प्रश्न आहेत. कारण जर फिजिबलच नसेल आर्थिकदृष्ट्या हा प्रोजेक्ट, तर मग त्याचा ताण शेवटी महाराष्ट्राच्या तिजोरीवर आणि पर्यायानं इथं असलेल्या प्रत्येकावर पडणार. त्यामुळे हे प्रश्न उपस्थित करायला पाहिजेत. पण कैलास पाटील, प्रश्न असा आहे की मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, कायम अशी ओरड असते की आम्ही मागे राहतोय, आमच्यासाठी मोठे प्रकल्प येत नाहीत. आणि मग जेव्हा मोठे प्रकल्प येतात त्यावेळेस मात्र विरोध होतो. अशीही एक चर्चा या प्रकल्पाच्या निमित्तानं होतीये. जर विदर्भ, मराठवाडा हा जर पश्चिम महाराष्ट्रासारख्या संपन्न भागाशी, कोकणाशी, गोव्याशी जोडला जाणार असेल, तर मग याला विरोध का होतोय? पश्चिम महाराष्ट्राची संपन्नता आणि विदर्भ मराठवाड्याचं मागासले पण कशात आहे? मूळ म्हणजे जिथं शाश्वत पाण्याची सोय पश्चिम महाराष्ट्रात आहे ती मराठवाड्यात नाही. ओके, मगाही तेच म्हणलं मी तुम्हाला, जर संपन्न रस्त्याने जोडू नका. पश्चिम महाराष्ट्रात जसं शाश्वत सिंचन आहे त्याच पद्धतीचं शाश्वत सिंचन देण्यासाठी तुम्ही मराठवाड्याला निधी द्या, मग खरा विकासानं तो जोडला जाईल. आता रस्ते जोडलेलेच आहेत ना. तुम्ही एक रस्ता केला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासारखी परिस्थिती मराठवाड्याची होणार आहे का? माझा एक प्रश्न आहे, हा शक्तीपीठ झाला तर पश्चिम महाराष्ट्रात जे दरडोई उत्पन्न आहे त्या शेतकऱ्यांचं, ते दरडोई उत्पन्न मराठवाड्याला शेतकऱ्यांचं होणार आहे का? उत्पन्न कधी वाढेल? जर त्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा करून दिली तर मग तुमच्याकडे पैसे आहेत, कर्ज एवढं काढायचंय, तर ते सिंचन प्रकल्पासाठी का करत नाही? हा प्रश्न आहे. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचं भलं करायचंय, शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणायचे, तर ते सिंचन प्रकल्पावर खर्चा आणि मग पश्चिम महाराष्ट्र बरोबरी करा. तुम्ही रस्ता एक म्हणजे विदर्भातनं पश्चिम मराठवाड्यातनं पश्चिम महाराष्ट्र गेला म्हणजे सगळ्यांचं राहणीमान त्याच लेवलचं येईल किंवा तसे संपन्नता होईल, हे सांगणं म्हणजे एक प्रकारे म्हणजे मला पटलेलं नाही गोष्ट. खरं तर तुम्हाला करायचं तर तुम्ही सिंचनाच्या प्रकल्पात पश्चिम महाराष्ट्राबरोबर सिंचन व्यवस्था करा आणि मग तुम्ही म्हणा की आम्ही विकास केला म्हणून. एका अत्यंत महत्वाच्या क्षणी आपण सगळेजण ही चर्चा करतोय. महाराष्ट्रामधल्या 12 जिल्ह्यांमध्ये, गावागावांमध्ये अनेक शेतकरी आज या महामार्गाच्या मोजणीला विरोध करतात आणि न जाणो किती शेतांमधनं आज हे शेतकरी आत्ता आपली ही चर्चा बघत असतील. मला आनंद या गोष्टीचा आहे की आज या चर्चेमध्ये कुठलेही फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप न होता खऱ्या अर्थानं या प्रकल्पाची खरंच गरज आहे का, आणि जर या प्रकल्पाची गरज नसेल किंवा हा प्रकल्प आल्यावर काय होऊ शकतं याची सांगोपांग चर्चा झाली. या प्रकल्पाचे परिणाम जर महाराष्ट्रातल्या फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या नाही, एकूण महाराष्ट्राच्या पर्यावरणावर होणार असतील, पूरपरिस्थिती वाढणार असेल, जर हा प्रकल्प महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा ताण घेऊन येणार असेल, कारण आहे त्या रस्त्यांवरनं जर टोल वसुली होत नसेल तर नव्या रस्त्यांवरनं ती होणार आहे का? आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मार्ग, फक्त रस्ते बांधून विकास होणार आहे का? रस्त्यांच्या आजूबाजूच्या इतर प्रकल्पांचा जर विकास होणार नसेल, आजूबाजूला काय आणायचं याच्या जर योजना आपल्याकडे नसतील, तर नुसत्या रस्त्यानं काय होणार आहे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याची उत्तर जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत विरोध फक्त शेतकऱ्यांचा आहे की राजकीय आहे? विरोध हा पैसे वाढवण्यासाठी केला जातोय की फक्त शेतकऱ्यांना सांगितलंय कुणीतरी म्हणून विरोध होतोय? या मुद्द्यांवर चर्चा करण्यात काही हासिल नाही. महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने जर हा प्रकल्प महत्वाचा असेल तर तो का, याची ठोस उत्तरं सरकारला द्यावी लागतील. फक्त राजकीय विरोध आहे, आम्ही तो खपवून घेणार नाही, या भाषेमध्ये या विरोधाची वासलात लावता येणार नाही. त्यामुळे या विरोधाकडे गांभीर्यानंच बघावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, सरकारनं जी आश्वासनं निवडणुकीच्या अगोदर दिली होती त्या आश्वासनांची आठवण सरकारला करून द्यावी लागेल. आणि त्यासाठी ही चर्चा होती. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि विस्तृतपणे आपापले मुद्दे सविस्तरपणे मांडलेत, ज्यामुळे हा मुद्दा ज्यांना माहीत नाहीये त्यांनाही समजायला मदत झाली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि करेक्ट कार्यक्रममध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.